स्वागत आहे मौली नवीन एका ब्लॉकमध्ये। तर आपण आज पाचर कुटी करतो तिकडे मालक आपण दगड ही पाणी येते वेळेस नाही का ऐकत नाही म्हणून पाटाला दगड लावलेली असते। दगड उचलून टाकण्याचं काम करतो आपण। दगड उचलून टाकतो तिकडे साईडला। तर तिकडे खाली पाचर कुटी करतोय मालक, आपण दगड उचलतोय। हे दगड असं उचलायचं, बांधाला टाकून द्यायचे। ऊन खूप लागते, काय करायचं माऊली, केलं पाहिजे काम तरी करावंच लागतं ना सर्वांना। पाचर कुटी करण्याचं काम चालू आहे आपलं तिकडं। आपण असे हे दगड नसतात काय, हो हे बघा दगड बाऱ्याला लावलेली दगड उचलून टाकायचं खाली। जर मग काय होतं ते पंखा मोडतो ना ट्रॅक्टरचा। ती गवत तोडायची आपणाला, ऊस तोड चालू आहे वरी, थोडंसं राहिले ते तोडते आता। आणि खाली पाचर कुटी चालू आहे, पाचर कुटी करते मालक तिकडे। पाचर कुटी केल्यावर खूप फायदा आहे मित्रांनो। तुम्हाला सुद्धा शेती असली तर तुम्ही पाचर कुटी अवश्य करा, कारण मला अनुभव आहे म्हणून सांगतो मी। खूप अनुभव आहे मला याच्यातला, पाचर कुटी कसं केल्यास काय होतं। तर नंतर तुम्हाला सांगतो मी, काळी व्हिडिओ टाकलं तर आज तुम्हाला पाचर कुटी कशी होती ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी। पण पहिले हे आपल्याला काय करायचं, दगड उचलून साईडला टाकायचे। तर पाटावरची दगड पडले असते ते तर काय होतं, मोडतोड होतं ट्रॅक्टरची फॅनची त्या। तर आपण आज तुम्हाला दाखवतो मी खाली गेल्यावर पाचर कुटी चालू आहे तिकडे। इथं तुम्हाला दाखवतो मी कुटी चालू आहे तिकडे, कुटी मिशन। आपण दगड उचलतोय, बांधाला टाकतो इकडे। हे मोडायचे आज कुटी मिशन। कसं पाचर केलं ना, कुट्टी केलं ना तर खत आपल्याला दुसरं वापरायची गरज नाही। पाचर कुटीचं खत एक नंबर होतं पाचरचं आपल्या। हे समजा कुट्टी करायची आपल्याला सर्व। धुराळा खूप येता इकडं, इकडे जावं का नव्हतं, कसं करावं, जावं का नव्हतं तिकडे जावं का नाही। तर परतच्या वेळेस तुम्हाला दाखवतो मी। स्वागत आहे मित्रांनो। तर कुट्टी आपली कुटी करून पूर्ण झालेली आहे आपली। कुट्टी करून संपलं आपलं। तर आता कुट्टी झाली, आता रोटर मारायचा। रोटर झाला की म्हणजे रोटरची माती जी आहे तर ती ह्या पास्टावर पडतं आणि त्याच्यानंतर नांगरायचं, म्हणजे मिक्स सर्व कुट्टी मिक्स होऊन जाते आणि खत तयार होतं आपला नांगरल्यानंतर। आणि कुटीचा फायदा म्हणजे आपली जमीन जी आहे ना, पाचट जी आहे ती जमीन लूज राहते, पोकळ असं। हे बघा पोकळ राहते, म्हणजे कशामुळे राहते माहिती आहे का, हे पाचटाचं जे खत आहे ना त्याच्यामुळं जमीन गच होत नाही, असं पोकळ राहते। हे पहिले गेल्या वर्षी आपण केलेलं बरं का। तर हे बघा, हे गेल्या वर्षी केलेलंच आहे। गेल्या वर्षी मी पाचट कुटी केली होती, त्याचं सर्व हे रिझल्ट आहे। आणि तुम्ही बघितलंच आहे आपला ऊस कसा होता। आता हे तिसऱ्यांदा धरणार होतो पण नाही धरायचं, वाट मोडायची आपण तिकडे म्हणून मोडायचं आहे। नाहीतर बघा फुटवा, लगेच फुटवा पाठीमागं सुरू आहे। तर आपणाला नाही ठेवायचा, मोडायची आपणाला, परत लागण धरायची।